तर भारत 24 तास जिथे बातमी व्यक्तीभोवती नाही तर वास्तवाभोवती फिरते, जिथे प्रचार नाही तर तपास आहे आणि जिथे मत नाही तर माहिती आहे, संपूर्ण आणि सत्य. त्याची बातमी ही कुणाची स्तुती करण्यासाठी नाही आणि कुणावर आरोप करण्यासाठी नाहीये. आज आपण फक्त पाहणार आहोत जोगेश्वरी पूर्वेतील प्रभाग क्रमांक 74 मध्ये नेमकं काय घडलं, काय झालं नाही आणि नागरिक आज नेमकं काय बोलतायत. जोगेश्वरी पूर्वेतील प्रभाग क्रमांक 74 विशेषतः दुर्गानगर परिसरात गेल्या अनेक वर्षात मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याचं चित्र स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियांतून समोर येत आहे. रस्ते, गटारं, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, महिला सुरक्षा, स्ट्रीट लाईट्स आणि खेळाच्या मैदानांची अवस्था या मुद्द्यांवर नागरिकांनी उघडपणे असमाधान व्यक्त केलंय. 9 वर्षात परिसरात ठोस काम दिसलं नाही. कचऱ्यासाठी अनेकदा तक्रार करूनही उपाय झाला नाही. महिलांसाठी रात्री सुरक्षित वातावरण नाही, अशा प्रतिक्रिया वेगवेगळ्या गटांमधून समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर नागरिक काही नावांकडे वारंवार निर्देश करतायत. त्यापैकी एक नाव म्हणजे भरत आर्या. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पदावर नसतानाही त्यांनी विविध प्रसंगी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. काही प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप केला आणि काही सामाजिक विषयांवर आवाज उठवला. यामध्ये रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत प्रश्न उपस्थित करणे, आरोग्य सेवेशी संबंधित काही प्रकरणात रुग्णांना दिलासा मिळवून देणे, तसेच तरुणांसाठी क्रीडा व रोजगाराशी निगडीत उपक्रम राबवले गेले असे मुद्दे नागरिक स्वतः मांडतायत. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रभाग क्रमांक 74 मध्ये विद्या आर्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी म्हणजे कोणताही निष्कर्ष नाही, पण नागरिकांच्या चर्चेत असलेली एक राजकीय घडामोड आहे. स्थानिक नागरिकांचं म्हणणं स्पष्ट आहे. यावेळी नाव, पोस्टर किंवा भाषण नव्हे तर काम आणि उपलब्धता महत्वाची आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक तिघांच्याही अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी मागणी एकच आहे: मूलभूत सुविधा आणि जबाबदार प्रतिनिधित्व. निवडणूक कोण जिंकेल हे मतदार ठरवतील. आमचं काम आहे संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य तुमच्या समोर मांडणं. ही बातमी कुणाच्या बाजूने नाही आणि कुणाच्या विरोधातही नाही. ही आहे फक्त त्या प्रश्नांची जे नागरिक रोज जगतायत.